एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिवमंदिर देवस्थान तिळसे येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि येथील मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेले देवमासे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा। महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात वाडा या तालुक्याच्या ठिकाणापासून 8 किलोमीटर अंतरावर तिळसे हे गाव आहे। येथे वैतरणा नदी पात्रात श्री नंदिकेश्वर शिवमंदिर आहे। महाशिवरात्रीनिमित्त येथे मोठी यात्रा भरत असते। शहापूर, ठाणे, पालघर या परिसरातून मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी येतात। येथील प्रमुख आकर्षण म्हणजे येथे असलेले देवमासे यांना पाहायला खूप गर्दी येथे होत असते। नदीपात्रात उंच खडकावर अतिप्राचीन कालापासून हे मंदिर या ठिकाणी आहे। या मंदिरात स्वयंभू शिवपिंडी आहे। या ठिकाणी पांडव आपल्या वनवासाच्या वेळी त्र्यंबकेश्वरवरून वैतरणा नदीच्या काठाने येथे आले होते। त्यांचे वास्तव्य या ठिकाणी झाले होते। या शिवपिंडीवर त्यांनी पूजा केली आणि येथे मंदिरही निर्माण केले असे सांगतात। नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगा नदीचे उगम होते, तसेच वैतरणा नदीचाही उगम होतो। गोदावरी नदी इतकीच पवित्र नदी वैतरणा ही पावन मानली जाते। त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वत येथील व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळतील। या व्हिडिओनंतर तुम्ही ते पाहू शकता। या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉनवरही क्लिक करा। या नदीवरील पुलावरून पुढे गेल्यावर आपण वैतरणा घाट येथे पोहोचतो। हे प्रवेशद्वार आपल्याला दिसते। वैतरणा घाट दक्षिण वाहिनी गंगा तिळसेश्वर दशक्रिया पवित्र स्थान तिळसे असे हे घाट आतमध्ये गेल्यावर इथला सभोवतालचा परिसर काही असा आहे आणि येथे सुंदर असे घाट निर्माण केले आहेत। खाली उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत। येथे दक्षिण वाहिनी गंगा वैतरणा नदी आहे, म्हणून येथे दशक्रिया विधीसाठी येतात। येथे प्रमुख आकर्षण म्हणजे येथे असलेले देवमासे। महाशिवरात्रीनिमित्त येथे यात्रा भरते। यात्रेत असलेले भाविक या माशांना पाहायला गर्दी करत असतात। येथे गर्दी तुम्ही पाहू शकता।
देवगुणी हे देवाचे मासे, देवमासे या नदीपात्रात एवढ्याच नदीपात्रात दिसतात. बाजूला दुसऱ्या पाण्यात पाहायला मिळत नाहीत. नदीला कितीही पाणी येऊ दे, महापूर जरी आला तरी हे मासे येथून जात नाहीत. ते इथंच राहतात. हे देवमासे या पाण्यात भुयारात हे राहतात. हे मासे इतर कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. हे मासे नदीच्या माशाच्या आकाराने खूप मोठे आहेत. तुम्ही प्रत्यक्ष येऊन नक्की पहा. आजपर्यंत कित्येक वर्षे झाली हे मासे इथून कुठे जात नाहीत. या माशांना कोणीही पकडत नाही. त्यांचे संरक्षण येथे केले जाते. येथे आलात तर येथे कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नका. या परिसरातील सर्व नागरिक या स्थानाविषयी विशेष श्रद्धा बाळगतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.